छपन्नावा मनाचा श्लोक. हम्म. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काय म्हणतात बेलसरेंनी पुस्तकात काय लिहिलं त्याचा भावार्थ? अनाथ व दुःखी जीवांवर जो दया करतो, जो स्वभावतः हळुवार अंतःकरणाचा आहे, ममताळू आहे, जो मेहरबान आहे आणि शरण आलेल्यांचा जो सांभाळ करतो, त्याच्या अंतरी राग आणि त्रास असत नाहीत, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. ओके, बरोबर आहे ना? तुला काय पटलं नाही या गोष्टीमधलं? मला त्यांनी पुढे जे म्हटलेलं आहे ना त्याचं, पुढे ते सांगतात की लोक अज्ञानी व स्वार्थी असतात. त्यांना प्रपंचाची सुस्थिती हवी असते, भगवंत नको असतो. म्हणून प्रपंचाच्या सोयीमध्ये जरासे ओणे पडले की माणसे एकदम नाराज होतात, आतापर्यंत केलेले विसरतात. त्यामुळे त्यांची वृत्ती पाहून कोणालाही राग आला, त्रास वाटला तर गैर नाही. परंतु भक्त तोच खरा जो अशा स्वार्थी लोकांचे पुष्कळ करून त्यांनी दोष दिला असता त्रासून जात नाही की रागवत नाही. माझं म्हणणं आहे की पुढचं त्यांचं मत आहे ना, हा, ते ऍडिशनल पुढचं त्यांचं मत आहे, त्यावर मी म्हणतोय, थेट श्लोकावर नाही म्हणत आहे मी. त्यावर त्यांनी सांगितलेलं जे आहे त्यानुसार मी म्हणेन की बेलसर यांनी सांगितल्यानुसार की ते मला तितकं नाही पटलेलं. कारण जर आपल्या लक्षात आलं की आपण एखाद्याला मदत करतोय आणि त्याला त्याची पडलेली नाही, म्हणजे तो फक्त आपला वापर करून घेतोय एका अर्थी, तर आपण त्यानंतर त्याला मदत करणं बंद करू. त्याच्याविषयी राग आणि असूया मनात ठेवणे ठीक आहे, कारण आपलं डोकं कशाला फिरवून घ्यायचं. बाबा मी याला मदत केली आणि हा कृतज्ञ, याला माझी पडलेली नाही, मी माझी एनर्जी वाया घालवणार नाही, असं त्याचा मी आधीच आतापर्यंत याला मदत करून माझं सगळं वाया घालवलंय, त्यात आणखीन आता त्याच्याविषयी राग मनात बाळगून मी आणखीन कशाला वाया घालवू, मी सगळंच बंद करतो असं मी म्हणेन. पण मी मदत करत राहणार नाही. हा, म्हणजे मी माझी वेळ एकंदरीत की माझी वेळ आणि ऊर्जा या व्यक्ती मागे वाया घालवणं बंद करेन. माझ्या एकदा लक्षात आलं की ही वाया जाते की जरा जाणीव नाही. हा, मी जर एखाद्याला मदत करतोय, एखाद्याचं भलं करतोय किंवा त्याला वेळ देतोय, शक्ती त्यावर खर्च करतोय की त्याचं भलं व्हावं म्हणून, आणि तो ते गृहीत धरतोय इतपत की त्याला अक्षरशः आपली पडलेली नाहीये काय चाललंय ते, आणि आपण मदतीला नाही आलो तर मात्र तो चिडतो. तो आपल्यासाठी कधी येत नाही. अशी माणसं असतात ना जी फक्त त्यांना हवं असतं तेव्हा आपल्याकडे येतात, अशी आपण कधी काय बोलवलं तर लक्ष देत नाही. किंवा तू त्याला कधी समज तू सतत जात राहशील अशा माणसाच्या बरोबर कुठे, त्याच्याबरोबर, आणि कधी एक वेळ असेल की तू नाही म्हणशील की नाही भाई मला काम आहे, नाही येऊ शकत, आणि तो तीच गोष्ट लक्षात ठेवेल की तू आला नाहीस. म्हणजे तू जसं म्हणाल की तू त्याला 10 वेळा बोलवलेलं असेल आणि तेव्हा तू एकदाही आलेला नसेल. हा, ती दुसरी बाजू ती असू शकते. दुसरी बाजू अशी की तू 9 वेळा गेलास आणि एक वेळा तू गेला नाहीस, तेव्हा तू ते लक्षात ठेव की तू आला नाही, मी बोलवलं माझ्या मदतीला, तू बरोबर. आणि हे मला वाटतं ह्या बाबतीतही होते की आता जसं लोक आई बाबा काय काय देत असतात मुलांना, मग मुलं हे लक्षात ठेवत नाहीत की यार आई बाबांनी आपल्यासाठी एवढं केलंय. जेव्हा लाड केले नाहीत तेव्हा माझे लाड झाले नाहीत किंवा मला हवं ते मिळालं नाही मला आई बाबांकडून, असं. मग ते आई बाबांच्या बाबतीत तर ते फार, म्हणजे थोडक्यात एखाद्या माणसाला गृहीत धरण्यावरनं आपण विचार केला तर ते आई बाबांच्या बाबतीत होतच होतं जवळपास. म्हणजे जेव्हा पण आधी आपणही लहानपणी खट्टू झालो असो, मला नाही दिलं, मला खेळणं नाही दिलं. आता प्रत्येकाचा रुसण्याचा काळ वेगळा असतो, तू 2 दिवस रुसलेला राहशील, पण आता हे जर एक आता जे किंवा म्हणालास अर्धा ना, तास. ते लहानपणा बाबतीत म्हणालास, पण हीच गोष्ट कदाचित मला वाटते मोठेपणी देखील असते. होते. मोठेपणी सुद्धा आई बाबा काही लोकांचे म्हणजे जेव्हा त्यांना काहीतरी ठेवून जातात किंवा संपत्ती म्हणा थोडी म्हणा, बऱ्यापैकी एखाद्यासाठी ती खूप जास्ती असू शकते, समज 4-5 करोड ठेवले, तर त्याची मुलं आई विचार करतायत का की माझ्या आई वडिलांनी एवढे पैसे माझ्यासाठी ठेवले, तेच विचार करतात काय एवढेच ठेवले. ह्याच्यात खूप आहेत लोक असे, म्हणजे जे तुम्हाला मिळाले त्याचा तुम्ही आनंद न मानता तुम्ही दोष देत वरतून. त्याचे बरेच म्हणजे त्याला कांगोरे असतील. मी त्यावर बराचसा विचार केला, कारण काही मुलांच्या म्हणजे आपल्याच वयाच्या लोकांच्या वागण्या बोलण्यातनं कधी कधी असं जाणवतं की
त्यांना तो अधिकार वाटतो स्वतःचा, त्यांच्या आईवडिलांची संपत्ती म्हणजे, की हो हे मला मिळायलाच हवं. आणि मला तर नेहमी प्रश्न पडायचा की असं कसं वाटतं तुम्हाला हा, कारण मिळायलाच हवं. म्हणजे आता काही काही ठिकाणी भांडणं असतात. हां भांडणं का करायची? तुम्हाला तर दिलं तर उपकार झाले. हां आई वडिलांनी तुम्हाला काहीतरी त्यांच्या संपत्तीमधलं, आणि जर ते 50-50% वाटून तुम्ही गप्प बसू शकता. गप्प बसू शकता. तुमचे असतात की मला सगळंच पाहिजे, हेच पाहिजे, म्हणजे ते एंटरटेनमेंट सारखं. हां, पण ते सुद्धा कसं त्याचा मी विचार करायला लागलो की हे यांच्या डोक्यात येतं कुठून, हे पेरलं जातं कुठून. ते मला वाटतं, म्हणजे मी असं म्हणत नाही की तसंच असेल. एक आहे की मुलाचे अतिलाड केले की त्याला वाटतं सगळं आपल्याला मिळालंच पाहिजे. मग त्याच्याही लक्षात येत नाही की आपण विचार करत नाही आहोत दुसऱ्याचा. तो एक भाग झाला. दुसरा भाग मला वाटतं की आई वडिलांनी लहानपणापासून अशी वागणूक दिलेली असते मुलांना की आम्ही तुला जन्म दिलाय तर आम्ही म्हणू तसं तू वागायलाच हवंस. मग मुलगा दुसऱ्या बाजूने विचार करायला लागतो की तुम्हीच मला जन्म दिलायत ना, मग तुमचं सगळं माझं झालंच पाहिजे. कारण मी माझं बालपण आणि तरुणपण तुम्हाला हवं तसं घालवलंय, तर मग माझी पुढची सोय तुम्हीच करून ठेवायला हवी. ही भावना मनात डोकावू शकते. पण हा माझा अंदाज आहे. मला प्रत्यक्षात माहित नाही की लोक कसा विचार करतात. कारण मला दुसरं काही उत्तर लक्षात येत नाही की माणूस असा कसा जगू शकतो की अरे मिळालंच पाहिजे मला. अरे तुला ऑलरेडी बरंच मिळालंय. हा, म्हणजे मी हे असं नाही म्हणत की फक्त एकाच पर्टिक्युलर लेवल मध्यम वर्गात होतं. एक नाही, गरीबामध्ये पण असतं, गरीबात पण श्रीमंतात पण. आणि श्रीमंत अतिश्रीमंत पण. पण हे झालं मग हे आई वडिलांच्या पुढचं बोलायचं झालं तर तिथे तरी कसं असतं, थोडाफार अधिकाराचा प्रश्न येतो. माझे आई बाबा आहेत, माझी मुलं आहेत, त्यामुळे ते समीकरण थोडं वेगळं असतं. एंटरटेनमेंटला मराठीत काय म्हणतो आपण? काय म्हणू, अधिकाराची भावना. दुसरा मुद्दा अशा नात्यांबद्दलचा, अशा नातेसंबंधांबद्दलचा ज्याच्यामध्ये एका मर्यादेपलीकडे दुसऱ्या माणसाला गृहीत धरणं अपेक्षित नसतं. खरं तर कोणत्याच माणसाला तसं ज्या गृहीत धरू नये, पण साधारण आपल्या चार चौघातले जे संस्कार असतात म्हणून किंवा काय, की अरे बाबा तुला इतकं कळायला हवं की तुझ्या मित्रावर तू किती अवलंबून राहू शकतोस कुठल्याही कारणासाठी. तो कारण भावनिक असेल किंवा आर्थिक अगदी असेल, तरी किती एखाद्याकडनं मदत घ्यावी, त्याला काहीतरी मर्यादा असतात. नेहमी एखाद्या माणसाला आपण बोलवतो आणि तो नेहमी आपल्यासाठी धावून येतो. तू म्हणालास तसं की तो एकदा आला नाही तर त्याच्यावर आपण लगेच चिडतो, कारण आपण त्याला सवय लावलेली असते की तू म्हणशील तेव्हा मी येणार. ही जर आपण एखाद्या माणसाला सवय लावली तर मी म्हणेन त्यात आपली चूक आहे. तू मागच्या वेळेला म्हणाला तस दरवेळेला आपण अवेलेबल राहिलो की व्हॅल्यू कमी होती, किंमत कमी होती. अतिपरिचयात अवज्ञा प्रकार होतो. आणि अतिपरिचयात अवज्ञा हा वेगळा झाला ना. वेगळा म्हणजे तो खूप मोठा व्यापक विषय झाला. त्यातला एक पैलू असा की तुला लोक गृहीत धरायला लागतात. आणि मग तू जेव्हा म्हणतोस की नाही मला माझा वेळ माझ्यासाठी हवाय, तेव्हा मग तुझी अवज्ञा होते. तेव्हा लोक तुझा अनादर करतात की असा कसा तुला तुझा वेळ हवाय, तुझा सगळा वेळ माझ्याकडे असला पाहिजे, मला हवा तेव्हा. किंवा तू पैशाच्या बाबतीत पण म्हणा की काही मित्रांना असं असतं की तू ते म्हणतील तू दिलेच पाहिजे. हा, म्हणजे दरवेळेला तू म्हणाला अरे मी काढतो पैसे, अरे मी काढतो पैसे, अरे मी काढतो पैसे, मग थोड्या वेळाने लोक तुझ्याकडे बघायला लागतात पैसे काढायची वेळ आली. तर मग ते कुठल्याही बाबतीत तू जर वेळ म्हणालास की माझ्याकडे भरपूर आहे, हवा तेवढा घ्या माझ्याकडनं, म्हणजे तू स्वतःला किंमत दिली नाही तर ते होऊ शकतं. तर ते होऊ शकतं. मग ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग त्या हिशोबाने विचार केला तर इकडे दयाळू, मवाळू, कृपाळू किती पाळायचं ते. म्हणजे तू असला पाहिजेस. मला आता वाटतं काय माहिती काय की हे जे लिहिले ना, तया अंतरी क्रोध संताप कैचा, म्हणजे हे सोल्युशन आहे की जर तुला रागावर कंट्रोल करायचं आहे तर आधीच्या गोष्टी ज्या आहेत तसा बन. दयाळू, मवाळू, कृपाळू. म्हणजे आता तू म्हणालास की मगाशी तू काहीतरी म्हणालास की लोकांना आपण गृहीत धरतो, आपण मित्रांना गृहीत धरतो की हे असं करतील. मग तेव्हा जी अननोन लोक असतात, जी आपल्या ओळखीची नाही, म्हणजे काय म्हणतात, तू रस्त्यावर भांडण झालं, तुला राग येतो, तेव्हा तू काहीतरी गृहीत धरतो की हा असा वागेल, आणि तो व्यक्ती तसा वागत नसतो, तो काहीतरी मूर्खपणा करत असतो. तर तू त्याच्याकडून अपेक्षा ठेवली असतेस की हा काहीतरी चांगला वागेल, की हा सेन्सिबल माणूस आहे, पण तो नसतो, तो मूर्ख असतो. आणि तू मागे भर्तृहरीचा तो श्लोक सांगितला होतास ना, काय मूर्खाची 15 लक्षणं आहेत त्यात, नाही का, 14 श्लोक. पण तू काय ते वाळूचे
हा, प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे, पण मूर्खाला समजावणं त्याच्या शेवटी ते आहे की मूर्खाला समजावणं शक्य नाही. मग पण आपण ते करायला जात असतो ना, आपण ते करायचा प्रयत्न करतो शक्य तितका. मग त्यापेक्षा आपण द्याळू येड आहे असं तू मी बऱ्याचदा म्हणजे जोपर्यंत सतत शक्य नाही होणार हे आपल्याला, पण हे ट्राय करायला हवं की मी कधी कधी असं केलंय, जेव्हा एखाद्या अनोळखी माणसाशी वाद सुरू होतोय ना, की तू अरे तू का थुंकलास किंवा तू अरे तू कचरा का टाकलास, त्यावरनं तू जर भडकला, वैतागला, तर मी एक दोनदा सांगून पाहिलं की बाबा तू शहाणा वाटलास म्हणून तुझ्याशी बोलायला लागलो. मग तो एकदम हे होतो. अच्छा. मग ते तू इथे दयाळू झालास ना की अरे मावाळू चांगलं आहे असं केलंस म्हणजे आप समजदार हो असं वगैरे करून मग मी सुरुवात केली की मग, आणि लोक बघ काय त्यांना अशा वेळेला काही म्हणायला गेलं ना, वी आर ऑल्सो एज्युकेटेड वगैरे ऐकवतात. अरे हे वाक्य इथे नाही ऐकवायचं, तू कचरा टाकतोयस रस्त्यात, मग असला तू एज्युकेटेड. पण हे वाक्य सही की मला वाटलं तू समजूतदार आहे. हा, म्हणून मी तुमच्याशी बोलायला समजूतदार शहाणा आहे. हा, काय जे तू त्या वेळेला शब्द वापरशील तू. तर ते एक दोनदा मी करून पाहिलं, पण ते असं होतं ना की मला ते प्रामाणिक नाही वाटत ना. मला नाही वाटलं तो माणूस समजूतदार आहे. मला अजिबात नाही वाटलेलं तो माणूस समजूतदार आहे. त्याला फक्त त्याचा अपमान करायला आणि त्यावर तो काही बोलू शकणार नाही म्हणून ते वाक्य फेकणं ठीक आहे. ते प्रभावी आहे वाक्याची काय, पण ते प्रामाणिक नाहीये. पण मग तू तेच होईल ना की तू प्रामाणिक राहणार नाही जर तू राग कंट्रोल करतोयस. याचा अर्थ काय की तुला स्वतःला रागवायचं नाहीये, पण तू म्हणतोस की तू प्रामाणिक पण राहणार नाहीस. अति प्रामाणिक राहिले की तू 15 शिव्या घालशील. पण ते करायचं नाहीये आपल्याला, ते करायचं नाहीये आपल्याला. मग त्याच्यात सुरुवात त्याची कशी होते की मला याचा आता राग येतोय, मी माझं डोकं शांत करतो, आणि आता मी शांत झालो शक्य तितका, आणि आता मी त्याच्याशी बोलतोय, तर ते प्रामाणिक आहे की नाही हे आपण थोडं कदाचित दुसरीकडे गेलो. पण जर तुला मवाळू कृपाळू दयाळू राहायचंय, तर मुळात राग येऊ नये यासाठी अपेक्षा ठेवणं कमी करणं, की बाबा एखाद्याची दया यावी, अरे रे बिचाऱ्याला अक्कल नाही रे, काय करणार, आपण समजूत घालायला हवी. पण यातून मला वाटतं एक प्रकारचं आता होतं काय की जेव्हा तू दयाळू कृपाळू मवाळू वगैरे व्हायला निघतोस किंवा तसा विचार करायला जातोस की अरे मी दया दाखवेन लोकांना, एका अर्थी तू स्वतःला थोडं उंचावर नेऊन ठेवतोस. की जर मी म्हणतो की दुसऱ्याला अक्कल नाहीये, तर पहिलं माझं गृहीतक हे आहे की मला त्याच्यापेक्षा अक्कल जास्त आहे. तो जो माणूस कचरा टाकतोय, नीट वागत नाहीये बाहेर उघड, त्याच्या बाबतीत आपण हा समज स्वतः पुरता करून घेऊ शकतो की याच्यापेक्षा मी छान आहे. पण पहिली गोष्ट हे आपल्याला माहिती नाही की आता आपण अगदी कचरा टाकण्याची उदाहरणं घेतो म्हणून, इतर वेळी कोणीतरी आरडाओरडा करत असतं, वैतागत असतं, मोठमोठ्याने बोलत असतं, आपल्याला माहित नाही त्याची पार्श्वभूमी काय. शेवटी जबाबदारी त्याची आहे हे मान्य, पण एखादा माणूस त्यावेळी अशक्तपणे वागू शकतो. ते आता हे आपण आरडाओरडा वगैरे करतो ना, ते कसं होतं की आपण लहान असताना आपल्या आजूबाजूचे आरडाओरडा करतात. मग आपल्याला वाटतं की आपला जर मुद्दा आपल्याला पटवून द्यायचा असेल, तर आपण आवाज चढवायला हवा, आपण आरडाओरडा केला, आणि आरडाओरडा केल्यावरती आपला मुद्दा लोकांना पटतोय. आपल्यालाही राग आला तर मलाही राग आला तर आरडा होतो. पण मग तेच आहे की ऍक्च्युअली त्याने आपलं डोकं म्हणजे भरकटतं, आपण मुद्देसूद बोलू शकत नाही जर आपण भडकलो तर. मग जर आपल्याला दयाळू कृपाळू राहायचंय तर त्यामध्ये हे गृहीतक मला दिसून येतं की म्हणजे मी दुसऱ्याला माझ्यापेक्षा दीन समजतोय. म्हणजे आता बघ, दयाळू कृपाळू तू काहीतरी गोष्टी अशा ठेवायच्याच, म्हणजे रागासाठी म्हणतं, सतत नाही. पण आपण असतोच की जर तू आता कोणाला मदत बिदत करतोयस तर तू दयाळू आहेस. पण त्यात कसं आहे, तो दुसरा आपण माझं म्हणणं इतकंच आहे, फरक इतकाच मी म्हणेन. आता मगाशीच आपण डिस्कस करतो की दिनाचा दयाळू म्हटलं, एक मिनिट फक्त, दिनाचा दयाळू म्हणतोय किंवा स्नेहाळू म्हणतोय, दुसरा माणूस दीन आहे हे त्याने स्वतःहून तुला म्हटलेलं आहे का की अरे बाबा माझी हालत खराब आहे, मला मदत करतोस का? काही असेल तुला भावनिक आदर, एखाद्याला नुसतं बाबा दिसतोय तुझा मित्र फारच दुःखात आहे, त्याला पाठ थोपटतोयस त्याची, पुरेस आहे, तेवढंस जरी करायचं म्हटलं तर त्याने तुझ्या पुढ्यात येऊन स्वतःची विचारलंय स्थिती सांगितली आहे आणि मदत मागितली आहे, तर करणं वेगळं. तर मग मला हे सगळं मान्य आहे. पण मग क्रोध आणि संतापाचा प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा
तो बाकीच्या गोष्टी तो कृतज्ञपणे वागतो की बाबा मी तुला आधार दिला, मला हवं होतं तेव्हा तू मला नाही आधार देत, किंवा तू नुसती त्याची जाणीव ठेवत नाहीयेस की मी तुला आधार दिलाय. तर मी काय म्हणतात क्रोध संताप वगैरे काय बाळगणार नाही. तो पुढचा विषय झाला की तू तुझा भ्रमनिरास करून घेऊ नकोस म्हण, किंवा तू अपेक्षा ठेवू नकोस म्हण. हे आपल्याला शिकवण आहे. पण फक्त आपल्याला वाटलं की अरे दुसरा एखादा माणूस त्या वाईट परिस्थितीत आहे आणि त्याला कळत नाहीये की तो वाईट परिस्थितीत आहे, तर मी जाऊन त्याला वाचवायला हवं. तो सेव्हियर कॉम्प्लेक्स तो नाही मनात येता कामा. मग तेव्हा लोक म्हणजे हा विचार करणं की अरे बाबा दुसऱ्याची परिस्थिती वाईट आहे, मी जाऊन त्याला मदत करायला हवी, कारण त्याला कळत नाहीये की त्याची परिस्थिती वाईट आहे, त्याला कळत नाहीये. आणि कदाचित ते खरंही असेल. लोक जगत असतात अगदी वाईट परिस्थितीत, जेव्हा अगदी सहज उपाय असतात थोडे परिस्थिती सुधारण्याचे. कोणीतरी आपल्याला येऊन सांगावं आणि आपण तेव्हाच त्याला मदत करावी असं. हां. पण बघ आता मी अक्षय पात्रा फाउंडेशन बद्दल गेल्या 2-3 दिवसापूर्वी असंच बघत होतो काय सर त्यांनी सांगितलं की प्रभुपदांनी एकदा बघितलं की एक लहान मूल कुत्र्याबरोबर मारामारी करते, तर ते का करते, कचऱ्यात पडलेलं जेवण त्याला हवं होतं. मग आता तो लहान मूल तर येऊन सांगणार नाहीये त्यांना, त्याने सांगितलं नाही की मला जेवण द्या, पण त्यांनी ओळखलं ना की अशी परिस्थिती आहे मुलांची. मग जोपर्यंत आता किती मुलं असतील जगामध्ये, ती प्रत्येक जण येऊन तुला सांगू शकणार नाही की माझी मदत कर, मला म्हणजे तुला मला कोणालाही मला मदत कर. तर मग अशा लोकांसाठी मग त्यांनी ते काय फाउंडेशन उघडलं की 2 वेळेचं खाणं तरी मिळू दे, की पौष्टिक खाणं या मुलांना मिळू दे, की मग ही मुलं जर पोट भरलं असेल तर शाळेत जाऊन शिकतील. ते बरोबर. म्हणजे असं नाही की आपण दान करू नये. तुझा मुद्दा पटला की तू दुसऱ्याला कमी लेखू नये. तू असा विचार कर ना की म्हणून पूर्वी काय व्हायचं की मंदिरांमध्ये दान द्यायचे आणि मग मंदिर या सगळ्याची काळजी घ्यायची, की ते 2 वेळेचं जेवायला द्यायचे, डॉक्टर ठेवायचे, शिक्षणासाठी ठेवायचे. मग तुझा भाव असायचा की मी केपेबल झालो म्हणून मी देवाला दिलं, आणि जेव्हा मी केपेबल नसेन तेव्हा देव मला देईल. म्हणून जी लोक केपेबल नव्हती त्यांना मंदिरांमध्ये जेवायला मिळायचं. पण आता तशी नाहीये, तसं मंदिरात होत नाहीये. काही मंदिरात होत असेल, पण मग तू मंदिरात जेव्हा देतोस आता बघ काय गफले बिफले झाले आपल्या मंदिरांमध्ये. मग मी त्याच्यात 2 फरक असं करेन की पहिलं म्हणजे लहान मूल आहे म्हटल्यानंतर हे गृहीतक बाळगणं ठीक आहे की त्याला मदतीची गरज आहे, की त्याला सल्ला मिळण्याची गरज आहे, त्याला उपदेश मिळण्याची गरज आहे. उपदेश हे जर मी म्हणतोय अगदी त्याचे खायचे वांदे नाही आहेत. अगदी आपल्या आजूबाजूला जी मुलं सुस्थितीत असतात, सुखवस्तू घरातली असतात आणि ती नीट वागताना आपल्याला दिसली नाहीत, तर त्यांना सांगणं की बाबा असं नाही वागायचं, नीट राहा, असं नको करूस, तसं नको करूस, हे सांगणं समजू शकतो. किंवा एखाद्याला मदत हवी की बाबा तुला नाही जमत नाहीये हे गणित, समजा कोणीतरी मुलगा सोडवत बसलाय, त्याची मी पाहिलं मस्करी, थट्टा मस्करी करतात की अरे एवढं साधं जमत नाही तुला. ते करण्यापेक्षा जर तुम्हाला जमताय ना तुम्ही शिकवा त्याला, भले तुम्ही त्याचे आईबाप नसाल. मस्करी करण्यापेक्षा शिकवा, हे करता येऊ शकतं. मुलांच्या बाबतीत ते मला मान्य आहे. मग त्याच बाबतीत जे करता येईल ते करा, कारण मुलं खूप वेगळी शक्यता असतात. बरोबर. त्यांचं आज भलं केलं तर ते उद्या मोठे होऊन त्यांचं जे काय होईल ते होईल जोरदार चांगलं. म्हणजे एक चांगली गोष्ट मुलांच्या बाबतीत केलेली त्याने अख्खं आयुष्य त्यांचं पालटू शकतं, कारण त्यांना खूप मोठं असतं. म्हणजे मोठी माणसं आहेत जे प्रौढ आहेत, त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारणं अपेक्षित असतं. अशा वेळी म्हणणं की नाही तुम्हाला नाही जमलं, मी सांगतो नाही तुम्हाला अक्कल नाहीये, तुम्हाला अजून तेवढं कळत नाही. आपल्या लोकांना ना हे कळत नाही, आपल्या लोकांना ना हे समजत नाही. हे जे आपल्या डोक्यात येतं ते रागाच्या भरात किंवा कुठल्याही एखाद्या मुद्द्यावरून, बातमीवरून आपल्या डोक्यात येणं ठीक आहे, चल त्यावेळेची आपली प्रतिक्रिया असते. पण त्या तो आविर्भाव कायम ठेवून त्यानुसार कृती करणं ते अंगाशी येईल. अंगाशी येईल म्हणण्यापेक्षा ते चुकीचं आहे, कारण त्याने तू भलं करायला जाशील आणि त्याने तू लोकांची वाट लावशील. आपल्याला माहिती नाहीये की लोकांना त्यांचं सुख कशात मिळतं, कशात दिसतं. आपल्या दृष्टीने तसं आयुष्य चांगलं नसेल, कुठलंही असेल ते, पण लोक त्यात मजेत असतील आपण नाही सांगू शकत. एक मी व्हिडिओ पाहिला होता, एका ब्रिटिश माणसाचा होता. तो म्हणाला होता की माझा रूममेट मला भारतात घेऊन गेला, भारतीय रूममेट मला भारतात घेऊन गेला, इकडेच महाराष्ट्रातच आणलं त्याला.
आणि त्याने व्हिडिओ दाखवले. तो म्हणाला की मला भारतात आल्यावर लक्षात आलं की मी सेव्हियर कॉम्प्लेक्सने किती ग्रासलेला आहे. आम्ही गाडीतनं चाललो होतो आणि आमच्या समोरून एक बाईक चालली होती. त्या बाईकवर नवरा, बायको आणि त्यांचं तान्हं मूल होतं. आणि ती बाई स्वतःच्या तान्ह्या मुलाला कडेवर घेऊन बसली होती आणि ती एक पाऊल, म्हणजे आपल्याकडे बायका बसतात तसं, तशी ती बसली होती. आणि ते पाहून मला एकदम मी त्रस्त झालो. म्हटलं एवढं लहान मूल असं किती अनसेफ आहे, हे बरोबर नाही, असं कसं चालेल, बिचारे त्यांना असं जावं लागतंय. तर मग माझा मित्र, ज्याने मला भारतात येण्यापूर्वीच सांगितलं होतं की तू ये भारतात पण जज नाही करायचंस तू. आणि जेव्हा ते चालू होतं तेव्हा तो मला म्हणाला की शांत हो, दे डोंट नीड टू बी सेव्ड, दे आर हॅपी. पण हे उदाहरण बरोबर झालं तुझं जे म्हणणं आहे ना. भले ते रस्त्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने चुकीचं असेल. हे उदाहरण म्हणजे एकंदरीत तू जे काय म्हणतोयस की तुला सेव्हियर कॉम्प्लेक्स यायला नको किंवा तुला असं वाटायला नको की मी शाणा माच करायला नको तू त्या गोष्टीचा. पण जी पहिली इथे ओळ लागते ना की दिनाचा दयाळू, पण काही दिन आहेत ना ते नव्हते तिकडे, जे बाई करून जात होते त्यांना गरज नव्हती. पण माझं म्हणणं दिनाची व्याख्या स्पष्ट असायला हवी. मग ती तुझ्या मनात असायला हवी, ती प्रत्येकाची वेगळी असू शकते. नाही, स्पष्ट असायला हवी म्हणजे तसं नाही म्हणणं माझं. स्पष्ट असायला हवी म्हणजे योग्य असायला हवी. दिन खराखुरा दिन असायला हवा आणि ते त्याला मान्य असायला हवं. जर समजा काही माणसं अशी असतात, त्याला मदतच नकोय, अपंग असतात, त्यांना मदत केलेली आवडत नाही. हो, मग तू कशाला जातोयस तिथे जो मदत मागत नाही. पण कितीतरी लोक अशी आहेत आपल्या भारतात, त्यांना गरज आहे. तसं आता ती मुलांचं उदाहरण आहे, पण तसंच काही लोक आजारी आहेत ज्यांना पैसे नाही आहेत ज्यांच्याकडे. मग आता जे मंदिरांमध्ये वगैरे ट्रस्ट वगैरे असतात तिथून त्यांना मिळतात पैसे म्हणजे उपचारासाठी. तर असेच कितीतरी गोष्टी आहेत. मग असं नाही म्हणणार की तू दयाळू नसायला हवं, पण तुझी दिनाची व्याख्या काय की कोण मदत मागत नाही पण तरी तू त्याला मदत करायला जातोय. म्हणजे ते काही कॉमेडी असायची की आजोबा ते क्रॉस करतात रस्ता, मग कोणतरी बघतो अरे क्रॉस करायचं, ते क्रॉस करून झालेले असतात, मग परत त्यांना उलटा क्रॉस करायला. तसं काहीतरी करू नको. तसं ते एक. दुसरं असं की दयाळू, मावळ, कृपाळू, त्यासाठी तुला कोणाला तरी अक्षरशः मदत करावीच लागेल असंही नाही. शब्द पण बऱ्याचदा पुरेसे असतात. कारण म्हणजे अगदी माणसाने दीन असायला हवं असं नाही. तुला जर दयाळू, मवाळू, कृपाळू राहायचं असेल, हे मी आता माझ्या आधीच्या व्याख्येपेक्षा थोडं फारकत घेऊन म्हणतोय, वेगळा त्याचा पैलू, की आपण साधं आपल्या मित्राला म्हणणं की अरे वा तू हे करतोयस, वा, शाबास, नुसतं उत्तेजन मिळणं. बऱ्याच लोकांना फक्त उत्तेजनाची वानवा असते, बाकी सगळं त्यांच्याकडे असतं. फक्त घरून म्हण किंवा कुठेही गेलेले असते, अरे तुला काय जमणार माहिती आहे, अरे तू काय करणार माहिती आहे, अरे तुझी सवय मला माहिती आहे, तुझी लायकी काय माहिती आहे, तुझी लायकी मला माहिती आहे, तू नको सांग. तू आधीच त्याला काय म्हणतात डिमोटिवेट करून टाकतो. तर ते जरी नाही केलं आपण किंवा उलट दिशेने म्हटलं, अरे वा जमतंय तुला, कर ना, तू कर ना, का सोडतोस, तुला हे चांगलं जमेल, तू कर. आता हे बघ, शाळेमध्ये जे शिक्षक असायचे, जसे तुला काहीतरी हे करायचे, जे दयाळू असायचे, ते काय मदत नव्हते करत वेगळ्या प्रकारे, पण तू जे आता म्हणाला की 4 चांगले शब्द म्हणाले आपल्याला वाटत ना, अरे चला छोटं, मग आपण बाकी सगळ्या शिक्षकांना सोडून त्याच्याच मागे लावायचं, असं व्हायचं. आणि ते होतं की तुला जे शिक्षक आवडतात त्यांचं तू जास्त ऐकतोस किंवा त्यांच्या विषयात तू जास्त लक्ष देतोस. बरोबर. आता स्ट्रेंजर थिंग्स मध्ये बघतो कोण प्रोफेसर दाखवले सायन्सचे त्यांचे, मला मिशीवाला, तू बघितलंय पण मला पण एकच प्रोफेसर दाखवलंय शाळेमध्ये, मला आठवत नाही आता, कारण ते तर मुलांची आवडते प्रोफेसर असतात. अच्छा. म्हणजे आवडते शिक्षक असतात, कारण ते त्यांना सतत काहीतरी शिकवत असतात आणि मग ह्यांना त्या विषयात अजून अजून रस निर्माण होत असतो. मग तसं राहिलो आपण, जर होऊ शकलो की काही नाही, आपण आपल्या परीने आपण काय करू शकतो, लोकांना पैसे देणं, जेवढं जमेल तेवढं द्या, चला. लहान मुलांसाठी असेल समजा, किंवा कोणाला आपल्याच ओळखीच्या लोकांना, मित्रांना वगैरे मदत करणं कधी काय लागली तर एक. आणि दुसरं काहीच नाही तर निदान बाबा उत्तेजन, आणि जर तेही नाही तर गप्प बसणं, टीका न करणं. आपण गप्प बसून पण चिकारता दया दाखवू शकतो लोकांवर, मला वाटतं. ह्याचा एक अजून एक आता जसं हे तया अंतरीचा क्रोध संतापकायचा, अंतरी फक्त तया अंतरी क्रोध संतापकायचा म्हणजे एखाद्या गोष्टीवर तू रागवतोस, ठीक आहे ती गोष्ट होऊन गेली, पण तरी पण तू
ते रिपीट मोडवरती आपल्या मनात चालू असतं. ते आपण परत परत त्याच गोष्टीवरती विचार करत राहतो. मग हे ते आहे का की नंतर पण तू म्हणजे रागवला असतोस आणि मग आपल्याला असं होतं की अरे मी भडकलोय आणि मग आपण कुठेतरी ते वेंट आउट व्हायला जातो. म्हणजे समज रस्त्यावरती भांडण झाल्यानंतर तू घरी जाऊन चिडचिड करतोय, म्हणजे तू दाखवतोयस की मला राग कुठेतरी व्यक्त व्हायचा आहे. तर ते तसंही असू शकतं ना की जर तू शांत असशील मनाने, मावाळू, तर तू ते करणार नाहीस. म्हणजे तू रस्त्यावर रागवला असेल तर घरी जाऊन आरडाओरडा करणार नाही, तिथे चिडचिड करणार. म्हणजे आपण म्हणतो ना, मी या गोष्टीवर रागवलं म्हणून मी इथे, म्हणजे असं म्हणतात की पोलीस त्रस्त असतात, ते फ्रस्ट्रेट असतात म्हणून ते घरी मुळात तू ट्रिगर होणार नाहीस. हां, त्यासाठी ट्रिगर न होणं आवश्यक आहे. एक आहे की आधी राग आला आपल्याला आणि मग आपण घरीच गेलं कुठेही, म्हणजे तू एखाद्या गोष्टीवरती रागवलास आणि तू दुसऱ्या गोष्टीवरती चिडचिड करतोस. वड्याचं तेल वांग्यावर तो प्रकार झाला, ती झाली वाईट बाजू किंवा वाईट पातळीवर आहोत त्या बाबतीत. आपण एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा कुठल्याही कारणाने आपल्याला राग आला, अस्वस्थ झालो आपण, आणि मग आपण श्वास घेतला किंवा काय सगळं आपलं जे तंत्र असेल ते वापरलं आणि स्वतःला शांत केलं, आणि आता आपण शांत झालो आणि आपण कुठेही वड्याचं तेल वांग्यावर काढत नाही आहोत. आपण आपलं आयुष्य नॉर्मल जगायला लागलो, आपण त्याचा विचार सोडून दिला. ही पुढची पातळी झाली, आपल्याला जमलं, चांगलं आहे. त्याहून पुढची पातळी ही की मुळातच राग येणार नाही. राग येणार नाही असं होत नाही, कारण राग भावना आहे ना. हा, तसं नाही होत नाही, मला मान्य आहे रे. मी तुला फक्त म्हणतोय की ती पुढची पातळी आहे. होत नाही म्हणजे कसं होतं की मग जर तुला राग नाही आला, मग तुला बाकी गोष्टी पण होणार नाहीत ना. म्हणजे एक भावना आहे, ही भावनेवरती जर तुझं पूर्णच कंट्रोल की होतच नाहीये, पण मला हे जमायला लागलंय. दुःख, आनंद, विनंद काहीच होणार, मग तू विरक्त होशील. हो, मला ते जमायला लागलंय. मी असं नाही म्हणणार की विरक्ती सगळ्या विषयांवरच्या बाबतीत येते किंवा दरवेळी येते, असं नाही. आता मी तुला म्हटलं की या गोष्टीचा मला आत्ता राग नाही आला, त्या गोष्टीचा कदाचित मला परवा येईल राग. ठीक आहे, म्हणजे नव्याने काहीतरी तसंच कारण घडलं म्हणून. पण त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये जर तू स्वतःला विरक्त ठेवू शकलास, ते शेवटी कसं आहे की ती काही स्टॅटिक गोष्ट नाहीये. तुला सतत ते जगायचंय, ते आचरणात सतत आणायचंय तो आविर्भाव की दयाळू, मवाळू, कृपाळू. आता जर मी मनात हा विचार केला की नाही लोकांच्या लक्षात येत, मी एक उदाहरण देतो. रिक्षावाले थुंकतात, रिक्षावाले सारखे थुंकतात, याचा आपल्याला राग येतो, किंवा बाहेर जे कोणी माणसं दिसतात ते थुंकतात, त्याचा आपल्याला राग येतो. एकदा असं झालं होतं, त्यांना थुंकायची व्यवस्था नाही म्हणून ते थुंकतात का? म्हणजे ते पिटून असतात ना, थुकायला असतात तिकडे. डिझाईनचा फ्लॉ. पण मी नुसतं थुंकण्यावर म्हणतोय. एकदा मला काय हुक्की आली मला माहिती नाही, पण मी एकदा हायवेवरनं नाही, पण हायवेच्या वाटेवरनं, म्हणजे सर्व्हिस रोडवरनं मी चालत गेलो. मी खूप खूप लांब अंतर मी चालत गेलो. जर मला चालायची हुक्की आली होती म्हणून. मला वाटतं किती 2-2.5 तास लागले असतील मला, कदाचित जास्तच. भर उन्हात चालत गेलो आणि सगळीकडे बांधकाम, म्हणजे सगळं बांधकाम वगैरे चालू होतं. तर इतकी धूळ माझ्या नाकातोंडात गेली की मला दर थोड्या वेळाने उबळ येत होती थुंकायची, कारण ती सगळी साचलेली होती धूळ. आणि नाही आपण थुंकत नाही असं करून मी दरवेळेला ती गिळत राहिलो. आणि मग शेवटी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा पहिला खार करून सगळं थुंकून काढलं. तेवढ्यावरनं मला मनात मग विचारायला लागला की अच्छा ठीक आहे, आपण 1-2 तास बाहेर काढले, ज्याच्यात आपण अशा वाटांवरनं गेलो, चालत गेलो, पण अशा वाटांवरनं गेलो जिथे आपल्याला सतत धूळ नाकातोंडात जाईल. आणि म्हणून आपल्याला अक्षरशः स्वतःला काय म्हणतात, आवर घालावा लागत होता की नाही मी नाही थुंकणार, हे सांगावं लागलं होतं. जी माणसं 24 तास जास्त झालं, पण दिवसभर बाहेर असतात, 12-13 तास बाहेर असतात, आणि त्यांना मग ते तर तू चालत जातोयस तर तेवढ्या कमी प्रमाणात तुझ्या नाकातोंडात जाईल. तू रिक्षेत ज्या वेगाने जातोस त्या वेगाने तुझ्या नाकातोंडात त्या गोष्टी खूप जास्त जातील. मजूर असतात ते जर बांधकामाच्याच ठिकाणी काम करत असतील तर त्यांच्या नाकातोंडात तर भरपूरच जात असेल. ते किती वेळ ते जर सतत गिळत राहिले तर शरीराची त्यांच्या वाटच लागेल. मग तू म्हणालास ते बरोबर आहे की डिझाईन फ्लॉ आहे, की आपल्या हवेत धूळ खूप जास्त आहे. ती धूळ कमी झाली तर
मुळात लोकांना थुंकायची उबळ कमी येईल. हम्म. हे मी फक्त जे घसा खाकरून थुंकणारे आहेत त्यांच्याबद्दल म्हणतोय. तंबाखू बरं, हा. वगैरे तो वेगळा विषय झाला. हा. त्याला पण एक कारण आहे हम्म. की तंबाखू खाऊन भूक मारता येते. ओके. आणि मग जे 12-12 तास काम करत हम्म. असतात, ज्यांना करायचंय काम आणि ज्यांना फक्त एक वेळचं किंवा 2 वेळचंच खाणं परवडतं रोजच्या रोज, ओके, मध्ये तंबाखू खातात. मग ते तंबाखू खातात. हम्म. म्हणजे त्यांना भूक म्हणजे मारता येते प्रत्येकाला आणि काम करता ऍप्लिकेबल येतं. नसेल ते, पण हा, काही सगळ्यांना लोकांना, हा. लागू आहे असं नाही. हम्म. काय आता कितीतरी श्रीमंत माणसं असतात हम्म. आणि तरी सुद्धा तंबाखू चघळत बसतात बरोबर, ना. हा. तर प्रत्येकाला जरी लागू होत नसलं तरी काही जणांच्या बाबतीत तू ते समजून घेऊ शकतोस की हे वाईट आहे, हे 100% वाईट आहे. पण त्याबद्दल त्या माणसाचा रागराग करणं मी कितपत बरोबर आहे मला माहिती नाही. तो माणूस कारण मला त्याची कथा माहिती नाही, त्यामुळे मी हे सांगू नाही शकत की त्याच्याकडे पूर्ण नियंत्रण आहे की नाही त्या गोष्टीचं. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर तशी वागत असेल तर ती व्यक्ती तशी का वागते, किंवा तू जे म्हणालास ना की बरोबर मगाशी की आपण इतरांना काय मूर्ख लेखू नये की हा येडा आहे, तो तसा आहे, मी काहीतरी मोठा आहे. आपण असा विचार करायला हवा की यार ओके, हा चुकतोय, मीही कधी कधी चुकतो, ठीक आहे, चल समजून घेऊ. हे करून पुढे जाता यायला हवं. तर मग आपल्या मनात जर ही गृहीतकं असली, गृहीतकं नाही, हे अंदाज सर आपल्या मनात असतील आणि ते साधारण आपण अंदाज बरोबर लावू शकतो. साधारण की अरे एखादा माणूस दिसतोय, गाडीतनं एखादा माणूस कचरा बाहेर फेकतोय तर कानफडा झाला पाहिजे त्याला, ठीक आहे, हा शिस्तीत. पण हाच राग तुला कंट्रोल करायचा आहे. अरे पण मी त्या माणसाच्या बाबतीत कंट्रोल तर करतोच ना, कुठे जाऊन लोकांना कानफडतो का मी प्रत्यक्षात खरोखर. पण ते तो राग येणं, त्या अशा माणसाविषयी मला दया नाही वाटणार. बाबा तू गाडी चालवतोयस आणि तू स्वतःची गाडी तुला साफ ठेवायची म्हणून तू जे काय खाल्लंय प्यायलंयस ते लगेच बाहेर फेकून देतोस, ते मला ते नाही मानत. हा तुझे मगाशी म्हणास की तुझी दिनाची व्याख्या ही नीट असली पाहिजे की कोण दिन आहे, कारण तू प्रत्येकाला दिन नाही लावू शकत. जसं मी काल जेव्हा श्लोक वाचला त्याच्याच बरोबरीने मी दुसरं पुस्तक वाचतोय, ते सलाम काय प्रणामवीर असं नाव आहे. तर त्यात आहे सैनिकांच्या गोष्टी आहेत एक. तर तू अशा परिस्थितीत आहेस, तू थोडी शत्रूवरती दया दाखवणार आहेस. हा बरोबर, तुला कधी परवडणार आहे दया दाखवणं. तर ते आहे. आणि मग तू त्यामुळे जर मुळातच तुझ्या मनात ती प्रतिक्रिया उमटली नाही रागाची, की हे वाईट आहे यार, पण राग नाही आला मला, म्हणून मी म्हटलं की मला ते थोडं जमायला लागलंय अलीकडे. मी असं नाही म्हणणार की मला पूर्ण वेळ जमतं. समजा काही कारणाने माझ्याच काहीतरी कारणामुळे माझा मूड खराब असेल आणि तेव्हा मला असं काहीतरी घडताना दिसलं तर मग तो आणखीन मूड खराब होईल किंवा आणखीन मला राग येईल आणि मग मी ते वडाचं तेल वांग्यावर वगैरे प्रकार होऊ शकतो तेव्हा. मी तो एक की मी विचार केला की आपल्याला असं गरजेचं असतं का, म्हणजे जे म्हणतात ना मला राग वेंट आउट करायचा आहे, म्हणजे मी एखाद्या वेळी रागवलो आणि मी काय बोललो नाही, मला तो दुसरीकडे जाऊन कुठेतरी ओकायचा आहे, राग काढायचा आहे. पण हे गरजेचं असतं का, की हे आपण आपलं बनवून घेतलं लहानपणापासून की आपल्याला असं करावं लागतं. कारण जर तू आनंदी असलास आणि तू तो व्यक्त नाही केला तर तू असं होत नाही की दुसऱ्या श्रेणी जाऊन तू कुठेतरी हसत बसला वेळणार असं आपण करत नाही ना. किंवा आपण एखाद्या क्षणी दुःखी असलो आणि आपण काय दुःख व्यक्त केलं नाही तर असं होत नाही की नंतर उगाचच रडत बसलोय. मग हे रागाच्या बाबतीत आपण ते ठरवून ठेवलंय वाटतं की यार मी राग व्यक्त केला नाही, मग तो नंतर मला कधीतरी कुठेतरी काढायला हवं. माझं फ्रस्ट्रेशन म्हणजे जे काय माझं फ्रस्ट्रेशन आहे ते कुठेतरी भलत्याच व्यक्तीवर जाऊन मला काढायला हवं. मी एकदा रेडिटवर एक पोस्ट वाचली होती आणि नेमकी ती त्याच सुमारास वाचली जेव्हा मी या गोष्टीचा विचार करत होतो. त्यावर लिहिलेलं होतं की वेंटिंग डझंट हेल्प. त्याने खरं तर राग जेवढा मी जास्त व्यक्त करतो तेवढा तो वाढत जातो. ओके, अच्छा, असं होतं. हा, किंवा म्हणजे तो व्यक्त करतो म्हणजे थोडक्यात मी तेच करतो जे मी मनातल्या मनात करतो. आणि ते मलाही जाणवलंय की एखादा समजा मनात विचार आला, एखाद्या माणसाचा राग आला आणि आपण कल्पनेत त्या माणसाबरोबर प्रत्यक्षात जो काही वाद झालेला असतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आणि जास्त तीव्रतेने भांडत जातो. बरोबर, कल्पनेत ते मारामारीवर पण जातो. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण जर स्वतःला ती सूट दिली तर आपण कुठच्या कुठे जातो. बरोबर, मग राग व्यक्त करणं चांगलं की वाईट, म्हणजे तू फार पोलीस स्टेशन पर्यंत जेल बिल सगळीकडे पोहोचशील. तर ते मग तसं स्वतःला ती सूट देणं चांगलं की वाईट. मग अशा वेळेला करायला काय हवं आपण. मग ते होतं काय की एका अर्थी
तुझ्या वैयक्तिक कक्षेत राहून ती तू सूट दिलीस कल्पनेमध्ये स्वतःला, तर ती चांगली अशासाठी कारण तुझं जे पहिली आवृत्ती असते की मी हे करेन, ती पार टोकाची असते. किंवा समजा पहिली पार टोकाची नसते, पहिली थोडीशी वाढलेली, मग वाढत वाढत जाते, मग तू एका टोकावर पोहोचतोस, मग टोकावर तू खाली येतो, नको जेरमध्ये नाही जायचं मला. मग खाली आलास, मग खाली आलास, मग खाली आलास, आणि मग सगळ्यात शेवटी जी तुझी आवृत्ती असते त्यात तू अति डिप्लोमॅटिक काका जाऊ दे ना किंवा असं काहीतरी त्यावर येऊन पोहोचतोस. मग त्या टप्प्यावर येऊन ठेपायला तुला जो वेळ द्यावा लागतो तो कदाचित तुला द्यायला हवा स्वतःला. पण हा तू मनात केलास, मनात द्यायला हवा. तेच तू ह्या सगळ्या आवृत्ती तू प्रत्येक माणसाला थांबा मी तुमच्यावर 6 आवृत्ती आजमावून बघतो असं तर नाही करू शकत. म्हणजे तू कोणाला तरी भडकलास तर तुझा वाद झाला, कोण ऐकलं नाही तुझ्याशी, पण तू त्याचा राग घरी जाऊन बायकोवर काढला, त्याने माझं ऐकलं नाही, तू तिला सांगणार नाहीस की त्याने माझं ऐकलं नाही, तिने काहीतरी तुझी छोटी गोष्ट ऐकली नाही, तू काहीतरी तिला बडबडलास, मग तिला वाटणार काय झालं तुला. अशा वेळेला कसं होतं, कधी बायको आपल्यावर भडकते, कधी आपण तिच्यावर भडकतो, असा वेगळ्या दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने म्हणून. तर तुला भूक लागली तू खाऊन घे, हे पहिलं असतं ना. एक पुन्हा मी जॉर्डन पीटरसनचं उदाहरण देतो की त्याला प्रश्न विचारला होता, कारण तो बऱ्याच सांगतो की मी शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्याला एकीने प्रश्न विचारला की राग आल्यावर तू काय करतोस, तर म्हणतो राग आल्यावर मी थांबतो आणि विचार करतो की मला भूक लागली आहे का, आणि मी खाऊन घेतो काहीतरी, आणि बहुतेक वेळा मी शांत होतो खाल्ल्यावर. हे त्याने त्याने, आणि ते खरं आहे, कारण बहुतेक वेळा आपल्याला भूक लागलेली असते, उगाचच राग आला नाही राग आला तर तुला राग यायला वैध कारण, बरोबर योग्य कारण बरीच असतात. तुला राग आला, बरोबर आहे, तुला राग आलाच पाहिजे, पण तू स्वतःला त्रास का करतोस? कचरा बिचरा टाकला आणि तुला त्याच्यावर राग आला, किंवा असे मध्येच कटबीट मारतात गाडी वाकडा झाला, तुला राग आहे, तेव्हा तुला भूक लागली नसते, तेव्हा तू त्याच माणसावरती भडकला असतोस. बरोबर आहे, मी तेच म्हणतोय, तो राग येणं बरोबर असतं, पण त्या रागाची तीव्रता किती असायला हवी. तुझं पोट भरलेलं आहे आणि असा कोणीतरी कट मारून गेला तर तुला जेवढा राग येईल त्याच्यापेक्षा तू रिकाम्या पोटी तिकडनं असताना तुझा दिवस खराब चाललाय आधीच, त्यात असं काहीतरी, त्यात जी काही नवी नवी भर पडत जाते त्याने तुझं डोकं काहीतरी जास्त प्रमाणात फिरत जातं. असं पण असेल की तू खाल्ल्यामुळे तुझं रक्तप्रवाह सगळा पोटाकडे, सुस्ती येते, त्यामुळे आपण शांत असतो. एक बऱ्याचदा असं होतं ना, आपण जेव्हा घाईत असतो, कालच मला वाटलं होतं तसं, आपण घाईत असतो, पण ते काल वेगळ्या बाबतीत वाटलेलं की बाबा ओळखीचे कोणीतरी दिसले होते आणि त्यांना मी म्हटलं, त्यांचं लक्ष नव्हतं, म्हटलं यांना ओळख दाखवू की नको, म्हटलं नको मी घाईत आहे आता. तर ते मला वाटतं रागाच्या बाबतीत पण होतं की तू वाटेत आहेस रस्त्यात आणि तुझ्यासमोर काहीतरी घडतं जे चुकीचं आहे, पण तुला आधीच उशीर झालाय, तुला जिथे जायचंय तिकडे, म्हणतो जाऊ दे मला वेळ नाही. तेव्हा तुझं प्राधान्य वेगळं ठरलेलं असताना तू लगेच स्वतःला जर बदलू शकतोस, तर याचा अर्थ फक्त आपण स्वतःला हे प्रशिक्षण द्यायची गरज आहे की दरवेळेला मला माझं प्राधान्य, ते जसं लार्जर पिक्चर ह्याच्या बाबतीत, सी द लार्जर पिक्चर, तोच विचार करावा लागतो की जो गेला तो मूर्ख आहे, त्या मूर्खाच्या नादाला लागण्यात मला काय अर्थ. म्हणजे तू जे मगाशी म्हणास की आपण जो मनात विचार करतो ना सगळा, तो एक लार्जर पिक्चर असतो की तुला इथून इथे असे आपण घटनाक्रम बांधतो आणि मग नको आपला हा गोल नाही. बरोबर, ती उजळणी होणं महत्वाचं आहे. त्यामुळे तू वेंटिंग म्हणालास तर राग व्यक्त करणं प्रत्यक्ष दुसऱ्या माणसासमोर, तर ते आपल्यासाठी वाईट असण्यासाठी असू शकतो, कारण त्यात आपण प्रत्यक्षात दुसऱ्या एखाद्या माणसाला ज्याला त्रास देऊ नये त्याला त्रास देऊ शकतो, म्हणजे आपल्याकडून होऊ शकतो. आपल्याकडून देतोच ना, म्हणजे त्याची जबाबदारी तर आपण घेतली पाहिजे जर आपण राग व्यक्त करतोय तर. पण जर आपण मनातल्या मनात ते सगळं करतोय तर तो आपल्यासाठी एक स्वाध्याय आहे, तो झाला पाहिजे. म्हणजे माझे काही मित्र होते, त्यांचे आई बाबा पोलिसात वगैरे होते, तर ते मला सांगायचे की यार, म्हणजे ते मस्करीतच सांगायचे की बाबा फ्रस्ट्रेट होऊन येतात आणि घरी येऊन धुतात. ते मस्करीत सांगितल्यासारखं वागायचे, ते वागायचे, पण मला वाटतं की तेव्हा त्यांना सिरियसली फटके पडत असणार, पण ते काय जस्टिफिकेशन नाही झालं ना की यार बाबा कोणतरी गुन्हेगारावरती भडकलेत किंवा कोणतरी बॉसवर भडकलेत आणि ते मला तुडवत आहेत, हे कितपत योग्य आहे की नंतर मुलं ती कोडगी होतात ना, यार फटके पडून काय फरक कळत नाही मला. म्हणून मी तो मगाशी तुझा मुद्दा मांडला की हे कितपत योग्य आहे, तू एखाद्या गोष्टीवरती
भडकतोयस आणि तू व्यक्त दुसरीकडे करतोय नाही. आणि तू कारण हे सांगतोयस की मी त्याच्यावरती भडकलो म्हणून मी इथे म्हणून हे माझं मी समजून हे घ्या. केलंय असं नाही की हा. आपल्याकडून होत पण नाही. आपण ती चालेल. अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. एक तर करणं चुकीचं आहे, त्यात पुढे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे की मी तिकडे रागावून आलोय ना, मग आता तू सहन कर. हा, हे बरोबर. हे हे हा. चुकीचं आहे. हम्म. ते करतो आपण, आपलं कधी ना कधी तरी आपलं होतच, पण ते चुकीचं आहे. बरोबर. ठीक आहे, डन. डन.